बेकायदेशीर होर्डिंग्स प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं सगळ्याच राजकीय पक्षांच्या विरोधात संताप व्यक्त केलाय। सर्व राजकीय पक्षांना आमच्या समोर उभं करा असे निर्देश हायकोर्टाकडून बेकायदेशीर होर्डिंग्स प्रकरणी दिले गेलेत। मुंबईमध्ये 10,000पेक्षा अधिक राजकीय फलक झळकतात आणि याचबद्दल हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली। सगळ्याच राजकीय पक्षांना बेकायदेशीर होर्डिंग संदर्भात नोटिसा बजावाव्यात असे आदेश हायकोर्टाच्या वतीनं दिले गेलेत। या संदर्भात हायकोर्टानं नेमकं काय म्हटलंय ते महत्त्वाचे काही मुद्दे आपण जाणून घेतोय। राजकीय पक्षांनी हमी दिली पण पालन केलं नाही, कोर्टातही कुणी हजर झालं नाही। सर्व राजकीय पक्षांना नोटीस द्यावी आणि पुढच्या सुनावणीला हजर राहावं याचे आदेश दिले जावेत। बेकायदेशीर बॅनरबाजीचा मुद्दा विचारात घेता सरकारी आणि महापालिका स्तरावरच नाही तर सामान्यांनी सुद्धा काहीतरी करण्याची आवश्यकता आहे, पावलं उचलण्याची गरज आहे। बेकायदेशीर होर्डिंग्स आणि पोस्टर्स लावू नका। एखादा गट स्ट्रीट लाईट वरती बॅनर लावण्याचं स्वातंत्र्य कसं घेऊ शकतो हा खडा सवाल कोर्टानं विचारलाय। संबंधित गटाला किंवा व्यक्तीला अशा कृतीमध्ये आवाहन करण्याची जबाबदारी ही आमच्यावर म्हणजे कोर्टावर येत असल्याचं कोर्टानं सांगितलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।